आणि सगळ्या सासवांनो, मुलांच्या आयांनो, जावई सांभाळणं सोपं आहे, सुना सांभाळणं अवघड आहे. त्यामुळे सगळ्या मुलांच्या आयांना हात जोडून विनंती आहे, मी तुम्हाला काही सूचना, ज्यांना सुना आल्या आहेत, ज्यांना सुना येणार आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाच्या 5 सूचना देणार आहे. तुम्ही त्या पाळायच्या उद्यापासून. सगळ्यात पहिली सूचना, आपल्या मुलाला सुख लागायचं असेल, घरात येणारी सून जपावीच लागणार आहे. सोन्यासाठी चिंदी जपावीच लागते. फक्त तिला चिंदी बिंदी म्हणू नका. शिकलेली मुलगी यायची, आता म्हणायचं तूच सोनबाई आमच्या चिंदीत बांधते. आपल्या लेकराला चिंदी म्हटलं तरी चालतं. सून घरात आल्यावर सासूने संसारातलं लक्ष कमी करायचं आहे. जमेल का? जमवा, जपा. नंबर 3, सून घरात आली, तिला लगेच सांगायला जाऊ नका, काही नव्हतं बाई, किती कष्ट. तुम्ही तुमचे कष्ट सुनांना ऐकवू नका. त्या म्हणणारे तुमचा काळ वेगळा होता, तुमचे दिवस वेगळे होते, तुम्ही सहन केलं, आम्ही करणार नाही, सांगायला जाऊ नका. नंबर 4, सुनेला काटकसर शिकवायची नाही. मला 2 किलो तेल लागत होतं, हिला 4 लागतंय, लागू दे. हाताची घडी, तोंडावर बोट. 498. आरोपी नंबर 2 सासू. सासरा कुठेही आरोपी नाही. सगळ्या सुना सांगतात, आमच्याकडे सासऱ्यांना मामा म्हणतात आणि सासूला आत्या म्हणतात. सगळ्या सुना मला येऊन सांगतात, आमचे मामा चांगले, आत्यात जरा. मामा चांगले नसायला काय झालं? आयतं ताट मिळतंय, आयतं जेवायला मिळतंय, आत काय चाललंय ते मामांना कुठं कळतंय. आणि सगळे ज्येष्ठ नागरिक, तुम्ही आम्हालाच बजावून सांगता बरं का, नवीन मुलगी आहे, समजवून घ्या, समजवून घ्या. आम्ही तुमच्या आईला पण समजवून घेतलं, आता तुम्ही म्हणताय सुनांना समजवून घ्या. आता आम्हाला कोणी समजवून घ्यायचं ते तुम्ही सांगा.